नमस्कार, मी उर्मिला. माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या डब्याला आणि तोंडी लावण्यासाठी आपण आज मस्त अशी चटपटीत वांग्याची सुकी भाजी पाहणार आहे. तर त्यासाठी ना मी 1/2 किलो वांगे घेतले. हे वांगे आहे ना आता आपण बटाट्यासारख्या अशा फोडी करून घ्यायचे आडव्या उभ्या. आणि शेजारीच पाणी घेतले मी, पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. कारण वांगे कापल्यानंतर आहे ना ते काळे पडतात, त्यामुळे ना मिठाच्या पाण्यात टाकले ना तर काळे पडती नाही, त्यामुळे ना मिठाचं पाणी घेतलं आहे मी वांगे धुण्यासाठी. तर बघा अशा पद्धतीच्या फोडी करायच्या आहे. तर सर्व वांगे मी कापून घेतले. तर अशा मोठ्या मोठ्या फोडी केल्या आहे. तर आता आहे ना चुलीवरती कढई ठेवली गरम होण्यासाठी. त्यामध्ये ना 2 पळ्या तेल टाकलं आहे, 1 चमचा मोहरी, 1 चमचे जिरे आणि 1 चमचा आहे ना ठेचलेला लसूण टाकला आहे. हे सर्व आहे ना मस्त तळून घेऊ. आता आपण तडका देऊ याला, म्हणजे कडक फोडणी द्यायची आहे. त्यानंतर आहे ना कढीपत्ता घ्यायचा, कढीपत्ता टाकायचा आहे थोडासा. 2 मिनटासाठी ना तळून घ्यायचं आहे. त्यानंतर वांगे टाकायचे यामध्ये. ही सुकी भाजी ना तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकतात किंवा तोंडी लावण्यासाठी पण तुम्हाला आहे ना एकदम सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे. तर आता वांग्यांमध्ये आहे ना मीठ टाकून घेतलं आणि 2 मिनटासाठी ना आपण परतून घेऊ. तर आता आहे ना झाकण ठेवायचं. 5 मिनटं आहे ना आपण झाकण ठेवू. 2 मिनटं परतल्यानंतर. तर 5 मिनटं झाली. आता आपण झाकण काढून बघू. तर बघा वांग्यांना आहे ना छान असे डाग पडले. तर परत आहे ना आपण परतून घेतल्यानंतर आहे ना परत 2-3 मिनटासाठी ना झाकण ठेवायचं आहे याच्यावरती, वांग्यांवरती. तर बघा 2-3 मिनटं झाले आपले. तर आता आपण झाकण काढून बघू. तर बघा आपल्या वांग्यांचा कलर पण बदलला आहे आणि छान असा कलर आला आहे वांग्याला. तर आता परतले पण आहे ना यामध्ये मसाले टाकू. तर 2 चमचे ना लाल तिखट टाकले आहे, अर्धा चमचा आहे ना काळा मटण मसाला टाकला आहे, काळा मसाला, आणि पाव चमचा आहे ना हळद टाकली. तर हे सर्व आहे ना मसाले आपण आता परतून घेऊ तेलामध्ये. 2 मिनटासाठी ना परतून घ्यायचे. आणि ह्यामध्ये ना भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे 2 चमचे. थोडासा जाडसरच करायचा आहे, जास्त बारीक नाही करायचा. तर आता हा जाडसर केलेला शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. आणि यामध्ये ना मीठ अगोदरच टाकलेलं आहे आपण, त्यामध्ये मिठाचा वापर नाही करायचा आहे. आणि थोडीशी वरतून हिरवी कोथिंबीर टाकायची आहे. थोडंसं मी चुलीवरती करते ना, त्यामुळे थोडासा धुरा आला आहे, म्हणून कॅमेऱ्यावरती ना थोडंसं ब्लर दिसतं आहे. तर हे बघा आपली ना अशी झटपटीत भाजी तयार झाली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटू दुसऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.